निसर्गरम्य अशा कोकणामध्ये केरळ, कर्नाटकाप्रमाणे मसाल्याचे उत्पन्न आपण घेऊ शकतो हे आता सिद्ध झाले आहे. यामध्ये मिरी, लवंग, जायफळ, दालचिनी, वेलची यांचा समावेश होतो. जायफळामध्ये रोप व कलमाद्वारे लागवड केली जाते. रोपांमध्ये 50% नर व 50% मादी रोपे आढळतात. त्यामुळे त्यामध्ये मादी रोपे ओळखणे हे जिकिरीचे काम आहे. कोकण कृषी विद्यापीठाने कोकण स्वाद व कोकण सुगंधा या जायफळाच्या जाती विकसित केल्या असून त्या सर्व झाडांना फळे लागतात. महाराष्ट्र शासन कृषी विभागानेही मनरेगा अंतर्गत जायफळ मिरी लागवडीसाठी नारळ बागेत आंतरपीक म्हणून 100% अनुदान दिले आहे. जायफळाच्या फळाच्या आत जायफळ बी व त्यावर गर्द लाल रंगाची जायपत्री असते. ती मसाल्यात वापरली जाते. पिवळ्या रंगाच्या जाड टरफलापासून अतिशय सुगंधी व चविष्ट लोणचे बनते. त्याचबरोबर त्याचा आपण कँडीसाठी सुद्धाही वापर करू शकतो. जगाच्या नकाशावर शोभून दिसला आमच्या कोकणचं नाव. सह्याद्रीचा डोंगर रंगाने फुलला नंदनवनी. सह्याद्रीचा डोंगर रंगाने फुलला नंदनवनी. तुम्ही येऊन बघा आणि बघून राहा प्रसन्न होतं मन. नमस्कार, मी धनंजय गावडे. आम्ही शेतकरी समृद्ध कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जायफळ लागवड कशा प्रकारची होते याविषयी माहिती घेणार आहोत. आपला हा कोकण आहे, ही परशुरामाची भूमी आणि समृद्ध अशी भूमी आहे आणि या भूमीला सुवर्णभूमी असंही म्हटलं जातं. मोठ्या प्रमाणात नारळ सुपारीची लागवड होते आणि या नारळ सुपारीच्या लागवडीमध्ये आपल्याला मसाला पिकं जी आहेत ती दिसून येतात. याच्यामध्ये प्रामुख्याने दालचिनी, त्यानंतर लवंग, मिरी आणि जायफळ हे जी पिकं आहे ही पिकं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. असेच आज आपण आनंदोळा एक गाव आहे, जे समृद्ध असं गाव आहे मालवण तालुक्यामध्ये आणि तिथले आपले शेतकरी आहेत श्री दिगंबर बाबूराव नाईक आणि त्यांनी आपल्या या नारळ सुपारीच्या बागेमध्ये फार वर्षापूर्वी काही जायफळची रोपं ही लावलेली होती आणि त्या रोपांना आज बऱ्यापैकी फळं लागलेली आहेत, ज्याच्यापासून जायफळ आणि जायपत्री मिळते. आपण आज त्यांच्याशी हितगुज करणार आहोत. हां, नमस्कार. आपली जरा ओळख करून दिशात तर बरं होतं. आपले सगळे शेतकरी आहेत, हं. तर तुम्ही तिकडे जायफळ मसाला पिकांची लागवड केला, होय. ती जरा कशा पद्धतीने केलात हं. ती शेतकऱ्यांका जरा माहिती मिळाली तर चांगलं होईल. मी अनगळचा शेतकरी आहे. माझी माड बागायत आणि पोपळी अशी जमीन आहे, बागायत आहे हां, आणि त्याच्यात मी जायफळीची लागवड केलेली आहे. साधारण ही जायफळची लागवड जी असा हां. ती तुम्ही केव्हा केलात? सरासरी आता 40-42 वर्ष झाली. 40-42 वर्षापूर्वीची तुमची लागवड. हो. आणि साधारण आता ही तुम्ही लागवड केलेली आहे असं या जायफळांची, हं. ती साधारण किती रोपा तुम्ही लावलात, म्हणजे मोठी किती असत आणि तुमची? 10-12 मोठी झाडं आहेत. हां आणखी रोपं आता 30-40 नवीन आम्ही लावली. हां 7-8 वर्षापूर्वी एक रोप लावलं आम्ही, तर यंदा त्याच्यावर फळ धरलं अरे वा. आणि त्या आता परत मोहरला. हां हां हां. आणि ह्याच्या रोपांचं काय आहे, ती सरळ उंच झाडं होतात, त्यांना फुटवा भरपूर येतो, त्यामुळे उत्पन्न जास्त मिळतं. हां, म्हणजे साधारणपणे ही कोकम आपलं जे रत्तांबे हां, म्हणतो ना, रतांबे कोकम. अशा पद्धतीचे झाड होतं. हां का? त्यावेळी कलमं उपलब्ध नव्हती हो. हां म्हणून आम्ही रोपाची निवड केली. हां हां हां. हां. आणि रोपं लावली. पण आता त्यानंतर रोपं आल्यात एक 10-15 वर्षात. हां. विद्यापीठाने सुद्धा काही कोकण स्वाद, कोकण सुगंधा म्हणून काही जाती विकसित केली हं. आणि ती कलमं आणली. तर त्यातली काही कलमं तुम्ही लावलात का तुमच्या ह्या बागेमध्ये? काही कलमं लावलात का? आणि ती आम्ही लावायला नाही. कारण काय, माझ्या बाजूच्या शेतकऱ्यांनी ही कलमाची लागवड केली आहे.
माझ्या दोस्तांनी सुद्धा कणकवली कलमाची लागवड केल्याने. पण ती कलम ही आमची रोपं जशी व्यवस्थित उंच झुपकेदार होतात हां, हां. तशी नाही. हां, हां. आणि ती जिथल्या तिथे पसरट अशी होतात. हो. त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. त्या 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 दृष्टिकोनातून रोपं ही फायदेशीर झाडं आहे. अशा प्रकारे ही जायफळाची फळं अशी असतात. हां, आणि ती पिकल्याच्या नंतर ही आपोआप फुटतात. हां. आणि त्याच्यात हे जायफळ आत असते आणि त्याच्यावर हे कवर जे असतं ते जायपत्री म्हणून असते. अरे वा, म्हणजे हां. अतिशय फळ सुंदर, दिसायला सुंदर आहे हां जायपत्रीमुळे. हां आणि हे जे फळ असतं, इथं आता माझ्या दुसरं पण हातात आहे, हे जे आहे ते जायफळ आहे. हां आणि ही आत्ता आपण जी काढली हां ही ह्याला जायपत्री. जायपत्री म्हणतात, हां. बरोबर ना? हो आणि हे पुन्हा व्यवस्थित सुकवलं जातं. हो आणि या सुकवल्यानंतर त्याच्यामध्ये आत पुन्हा हो. जे फळ असतं ते फळ आपण मसाल्यामध्ये वापरतो, हो बरोबर ना? हो त्या एका झाडापासून 6व्या वर्षापासून झाड लागाक चालू होता. हां. लागून चालायला झाल्यानंतर तेव्हा फळं कमी कमी. मिळायचे, पण आता ह्या पूर्ण वाढलेल्या झाडा एका झाडापासून हं. साधारणपणे किती फळं मिळाली तुमका किंवा मिळतात एका झाडापासून 2-2.5 हजार फळं मिळतात. एका हो झाडापासून? ही जी आता आपली फळं आहेत, हो. ही झाडांना सीझन कोणता, म्हणजे कोणता कालावधी आहे काय याला असा? कालावधी म्हणजे ही वर्षभर त्याला फुलं येतात आणि वर्षभर धरतच असतात. हां. हां पण सीझनाक म्हणजे पहिली जी सीझनाक जी येतात की ना हं. ती भरपूर येतात, नंतर कमी प्रमाणात जातात. हां, हां. पण हे वर्षभर आमका ही वेचूची लागते हं. मुळात जाऊन. आणि ते वेचल्यानंतर तुम्ही काय हां करता? वेचल्यानंतर ते हे जायफळ असं काढायचं. आणखी त्याच्यावरची पत्री निराळी हां. जायपत्री. हां. आणखी फळ निराळं हां. ते सुकवावी लागतात. हां. आणखी जायपत्री सुकवावी लागते. आणखी आणि त्याचं जे वर जे टरफल असतं की नाही हां. त्याचं चांगल्यापैकी लोणचं स्वादिष्ट लोणचं होतं. हां, हां. हां आणि आम्ही स्थानिक बाजारपेठेमध्ये साधारण एक जायफळ 5 रुपयाने जाते. आणि जायपत्रीचं किती रुपये 1600 ते 1800 रुपये किलोवर जाते. 1600 ते हां म्हणजे याच्यावरच हो मार्केट मार्केट दरानुसार. दरावर. ही तुमची ही सगळी जमीन असा, नारळ लावलात, सुपारी लावलात, हो. ही सगळी अगदी दगड धोंड्याची जमीन असते, हो बरोबर ना? होय आणि ही आता या ठिकाणी या नारळ आणि सुपारीमुळे ही हो. आता मध्ये ही सगळी मसाल्याची आंतरपीक म्हणून तुम्ही मसाल्याची पिकाची लागवड केली. हो याच्यात जायफळ पण तुमचा महत्वाचा पीक आहे. हो तर तुम्ही शेतकरी म्हणजे आपल्या या कोकणामध्ये, हं. बरोबर ना, ते खूप नारळ सुपारीचे बागे असतात, पण त्याच्यामध्ये मसाल्याची लागवड हे फार काय दिसणार नाही. हो तर तुम्ही शेतकऱ्यांका काय संदेश हां. देऊ इच्छिता? ह्या माड बागायची हा. मसाल्याची झाडं माझ्या दृष्टिकोनातून बघितलं तर मसाल्याची झाडं होणारी आहेत. हा. आणखी ही बऱ्यापैकी उत्पन्न देणारी झाडं आहेत. आता मग एक झाड माझं जवळजवळ 2-2.5 हजार फळं देते. हा. आणि त्यामुळे ते बाजारपेठेमध्ये ते स्थानिक बाजारपेठेमध्ये 5 रुपयांचं फळ जातं. म्हणजे 10,000 रुपये सरासरी एक झाड देऊ एका शकता. एका झाड जर देऊ शकता तर 5-6 झाडं जर लावली तर 50-60 हजार रुपये मिळू शकतात. हा. साधारणपणे 50-60 शेतकऱ्यांना सहज मिळू शकतात. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं की दिगंबर नाईक आनंदवाडचे शेतकरी आहेत आणि या ठिकाणी त्यांनी ही सगळी मसाल्याची पिकं आपल्या बागेमध्ये लावलेली आहेत. ही मसाल्याची पिकं लागवड करण्यासाठी हिरी असेल, जायफळ असेल, तर महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये मार्फत सुद्धा या लागवडीसाठी नारळ पिकामध्ये आंतरपीक म्हणून 100% अनुदानावर योजना आहे. त्या योजनेचा सुद्धा शेतकऱ्यांचा लाभ घेतला तर आपलं उत्पादन वाढवण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे असं मला वाटतं. या आमच्या नाईक काकांसारखंच सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद.